सर्पज्ञानाच्या उत्पत्तीचा प्रकार. पूर्वपक्ष या भूमिकेमध्ये तत्वदृष्टी नामक विद्यार्थ्यांनी अर्थात शिष्याने 4 ख्याती सांगितल्या. आपलं 5 ख्याती सांगितल्या आणि त्यातल्या 4 ख्यातीचे मत असंगत आहे, त्याला मान्य देखील आहे. कारण असताची प्रतीती येत नसते आणि सर्पाची प्रतीती येते, म्हणून असत ख्यातिमत असंगत आहे. बहुतकाल प्रतीती येऊ नये. जर बुद्धीचा आकार धरत असेल, क्षणिक बुद्धी सर्पाचा आकार धरत असेल तर बहुतकाल प्रतीती येऊ नये, कारण ती क्षणिक आहे. आणि प्रतिविज्ञा होऊ नये, ती होते. म्हणून बुद्धी आत्मा आहे म्हणणं किंवा बुद्धी सगळ्याचा आकार धरते म्हणणं हे आत्मख्यातीचं मत असंगत आहे, त्याला मान्य आहे. त्याचप्रमाणे प्राच्यनैयायिकाने मानलेला अर्थाध्यास वारुळस्थ सर्प सन्मुख रज्जूस ठिकाणी दिसतो. कशामुळे? नेत्रदोषामुळे. पण दोषाने सामर्थ्य घटतं, म्हणून प्राच्याचं मत असंगत आहे. आणि रज्जूच सर्प रूपाने दिसतो नेत्रदोषामुळे, असं नव्याचं जे मत आहे. तर ज्ञेयाधीन ज्ञान असतं. मग ज्ञेय अन्य ज्ञान अन्य म्हटलं तर ज्ञेय मोहरी ज्ञान पर्वताचं होणार नाही, म्हणून नव्याचं मत देखील असंगत आहे. आणि वृत्तीला एक वेळेला 2 ज्ञान होत नाही. स्मृतीतला पदार्थ सन्मुख असत नाही. स्मृतीपासून भय पलायन घडत नाही. आणि ह्या सगळ्याच गोष्टी अनुभवाच्या विरुद्ध असल्यामुळे अख्यातिमत या असंगत आहे, त्याला मान्य आहे. पण सत्ख्यातीबद्दल आपण उलगडा करून सांगा. तर श्री गुरुदेवाने सांगितलं, अख्यातीचं खंडन करत असताना सत्ख्यातीवाले काय म्हणाले? अनुभवाशी विरोध येतो म्हणून तुमचं मत असंगत आहे. मग अनुभवाला विरोध येतो म्हणून आख्यातिमत जर असंगत असेल आणि अनुभवाशी विरोध नावाचा दोष हाच पुन्हा त्या सत्ख्यातीवाल्यावर देखील येत असेल, तर परपक्षाचं खंडन करताना जे दूषण असतं ते स्वपक्षाचं मंडन करताना भूषण होऊ शकत नाही. दूषण ते दूषणच असतं. मग ते परपक्षाचं असो वा खंडन असो वा स्वपक्षाचं मंडन असो, म्हणून अनुभवाला विरोध येतो म्हणून सत्ख्यातिमतसुद्धा असंगतच आहे. कारण एका व्यावहारिक पदार्थाच्या ज्ञानाने दुसऱ्या व्यावहारिक पदार्थाची निवृत्ती होत नसते. आणि रज्जूवरचा सर्प सत्ख्यातीच्या मताप्रमाणे व्यावहारिक मानावं तर त्याची व्यावहारिक रज्जूच्या ज्ञानाने निवृत्ती होऊ नये, होते म्हणून तो व्यावहारिक सत नाही. आणि प्रतीती येते म्हणून तो असत नाही. याचा अर्थ जो पदार्थ आदी नसतो, अंती नसतो, आदो अंती यन्ना अस्ति वर्तमाने पितंतता, आदो अंती यद अस्ति वर्तमाने पितंतता. जो आदी अंती नसतो तो मधल्या काळात दिसला तरी नसतोच नसतो. हा जो त्रैकालिक अत्यंत अभाव प्रातिभाषिक पदार्थाचा आहे, हा सत्ख्यातीच्या मताने जुळत नाही, म्हणून सत्ख्याती मतही असंगत आहे. बरं, सत्य पदार्थाची निवृत्ती क्रियेने होत असते, तिथे अधिष्ठान ज्ञानाने होते, म्हणून हे सत्ख्याती मत असंगत आहे. शिष्य म्हणू लागला, मग कोणतं मत सुसंगत आहे? गुरुदेवाने सांगितलं, या बाबतीत वेदांत मत सुसंगत आहे आणि नुसतं शुद्ध नाही, अत्यंत शुद्ध आहे. का? श्रुती युक्ती अनुभूतीच्या अविरुद्ध आहे. गुरुदेव कोणती ख्याती मानतात? ते अनिर्वचनीय ख्याती मानतात. लगेच तो हसायला लागला. अनिर्वचनीय? निर्वचन म्हणजे सांगणं, अन्न निर्वचन अनिर्वचन म्हणजे जे सांगता येत नाही किंवा सांगता येण्यासारखं नाही. मग ती ख्याती चांगली ती कशावरून? गुरुदेव म्हटले, वा छान आहे, याच्यात काही गैर आहे असं नाही, पण तुझं बरोबर आहे असंही नाही. कारण तू कोणता अर्थ केला? शाब्दिक अर्थ केला. फार झालं तर व्याकरणदृष्ट्या पाहिलं तर नाही तत्पुरुष समास केला, वाच्यार्थ केला. पण हा पारिभाषिक शब्द आहे, अनियमी नियमकारणी परिभाषा. मग तो म्हणू लागला, असं जर असेल तर काय त्याचं परिभाषा, अनिर्वचनीय शब्दाची परिभाषा नेमकी काय आहे? तर मग आपण बाबांचं एक वाक्य बोललो, अनिर्वचनीय आणि अनिर्वाच्य. विचार ज्याच्यापुढे टिकत नाही असं ब्रह्म हे अनिर्वाच्य आहे किंवा अवाच्य आहे. आणि विचारापुढे जी टिकत नाही अशी असणारी माया ही काय आहे? इकडं बसा ना, असं अशी असणारी माया काय आहे? अनिर्वचनीय आहे. मायाकार जगत अनिर्वचनीय आहे. मग गुरुदेवाने सांगितलं, बाबा रे, रज्जूवरच्या सर्पाला व्यावहारिक सत्य जर म्हणावं, रज्जूवरच्या सर्पाला व्यावहारिक सत्य म्हणावं तर एका व्यावहारिक पदार्थाच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती होऊ नये, कारण ती क्रियेने व्हावी. आणि ती क्रियेने होत नाही, ती अधिष्ठान ज्ञानाने होते, म्हणून त्याला काय म्हणता येत नाही? व्यावहारिक सत म्हणता येत नाही. म्हणजे मग असत म्हणा, असताची प्रतीती येत नसते, त्याची तर येते, म्हणून त्याला असतही म्हणता येत नाही.
म्हणजे वंद्यापुत्राप्रमाणे तो असत नाही, कारण असताला रूप नसतं, त्याला रूप आहे. आणि व्यावहारिक तो सत नाही, कारण सताची निवृत्ती क्रियेने होते, त्याची क्रियेने होत नाही. म्हणून तो सतात बसत नाही आणि असतातही बसत नाही. म्हणून सताहून असताहून म्हणजे सताहून विलक्षण आहे. अर्थात तो नाशवंत आहे असं नाही. मग तो कसा आहे? मिथ्या आहे. नाशवंत व्यवहारामध्ये मिथ्या शब्दाचा अर्थ नाशवंत करतात, पण इथे मिथ्या शब्दाचा अर्थ नाशवंत असा नसून म्हणजे त्याला तो नाहीच असं नाही आणि आहेच असाही नाही. आहे नाही असं ज्याच्याबद्दल बोलता येत नाही, पण परमात्म्याबद्दलही तसेच आहे. नाय आहे आयसा देव वदवावी वाणी, नाही आयसा म्हणी अनुभवावा, तो कोबऱ्या म्हणतात. पण परमात्म्याच्या बद्दल आहे नाही बोलता येत नाही, कारण आहे नाही दोन्ही त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच आहे. मुळात तोच आहे, त्याच्या अतिरिक्त दुसरं काही नाही. पण रज्जू सर्पाच्या बाबतीत तसं नाही. त्याला व्यावहारिक सत मानावं तर त्याची ज्ञानाने निवृत्ती होऊ नये, आणि त्याला वंद्यापुत्राप्रमाणे असत म्हणावं तर त्याची प्रतीती येऊ नये. पण त्याची प्रतीती येते म्हणून तो वंद्यापुत्राप्रमाणे असत नाही, तर असताहून विलक्षण आहे. आणि त्याचा बाध होतो म्हणून तो सत नाही, तर सताहून विलक्षण आहे. असा सताहून विलक्षण अनिर्वचनीय शब्द कंसात मिथ्या या अर्थी योजला जातो, असं गुरुदेवाने त्या अनिर्वचनीय शब्दाचं स्पष्टीकरण केलं, रीती सांगितली. तो म्हटलं कळाली. पण मग सर्प आला कुठून? म्हणजे दुसरीकडून कुठून आला नाही, त्या रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान, त्याचाच परिणाम कोण आहे? तो सर्प. पण गुरुदेव कारणाशिवाय तर कार्य घडत नाही, काहीतरी सामुग्री लागेल. आपण रोजच म्हणतो मृत्तिका असेल तर घट होईल, तंतू असेल तर पट होईल. म्हणजे कारणाशिवाय तर कार्य होत नाही. काय कारण? त्याची सामुग्री काय? गुरुदेवाने सांगितले, त्या अगोदर तुला बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती सांगतो. म्हटले सांगा, कारण रीती कळाली म्हणजे दृष्टांत कळाला म्हणजे दार्ष्टांत कळेल. आणि मग सांगितलं बाह्य पदार्थावर किती आवरण मानावी लागतात? 2 आवरणे मानावं लागतात. अंधकाराचं आवरण का मानावं लागतं? कारण निबिड अंधकारामध्ये असलेली वस्तू दिसत नाही, दृष्टी चांगली असूनही दिसत नाही, म्हणजे एक अंधकाराचं आवरण मानावं लागतं. अज्ञानाचं आवरण का मानावं लागतं? तर बुद्धिबळाच्या खेळामध्ये जो निमग्न आहे, तर नेत्राचा संबंध पुत्रमित्राशी होऊनही त्याला ज्ञान होत नाही, म्हणून एक अज्ञानाचं आवरण मानावं लागतं. आणि हे 2 आवरण घालवण्याकरता 2 साधनं त्याच्याकडे लागतात. अंधकाराचं आवरण घालवण्याकरता त्याला कशाची सहाय्यता पाहिजे? प्रकाशाची सहाय्यता पाहिजे. आणि अज्ञानाचं आवरण घालवण्याकरता वृत्तीची सहाय्यता पाहिजे. आणि मग अंधकाराचं आवरण प्रकाशाच्या द्वारा घालून अंतकरण वृत्ती, आत्मसंयुक्त मन, मनसंयुक्त अंतकरण वृत्ती, प्राणाचं आणि प्रकाशाचं सहाय्य घेऊन नेत्रेंद्रिय दरवाजाद्वारा त्या पदार्थापर्यंत गेली का ती त्या आकाराची होते, आणि ती झाली म्हणजे तिने अज्ञानाचं आवरण भंग करते. आणि असा अनावृत्त झालेला जो पदार्थ आहे, जिथे वृत्ती आहे तिथे चिदाभास आहे, तो चिदाभास त्या पदार्थाचं ज्ञान करून देतो. मग आता ही बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती कशा करता सांगितली? त्याचा प्रश्न काय? रज्जूचा विषय, त्या रज्जू ठिकाणी सर्प उत्पन्न झाला कसा? आता ही बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती कळाली. तो म्हटलं हो. मग आता इथं बाह्य कोण आहे? रज्जू आहे. बाह्य कोण आहे? समोर रज्जू आहे. त्या रज्जूचं आपल्याला ज्ञान आहे का अज्ञान आहे? तर पूर्ण ज्ञानही नाही, पूर्ण अज्ञानही नाही. खरं तर मग त्या रज्जूवर आता अंधकाराचं आवरण आहे का? नाही, कारण वृत्ती तिथपर्यंत गेली. मग वृत्तीने काय म्हणावं? आपण म्हटलो यम रज्जू म्हणावं, पण ती काय म्हणत नाही? यम रज्जू म्हणत नाही. मग काय म्हणते? इदम किंचित. मग इदम किंचित असं का म्हणते? याचाच अर्थ तिला प्रकाशाचं पूर्ण सहाय्य नाही. अज्ञान आवरण भंग करण्याकरता जितपत प्रकाश पाहिजे तेवढा नाही. म्हणजे रज्जूच्या विशेष स्वरूपाचं अज्ञान कायम आहे. हे बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती एवढं याच्याकरता सांगितली का ते रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान हेच कारण सांगायचं म्हणून. मग ते रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान कायम आहे, आणि ते अज्ञान कोणाच्या ठिकाणी म्हणता येत नाही? रज्जूच ठिकाणी म्हणता येत नाही. म्हणजे का म्हणता येत नाही? रज्जूच ठिकाणी प्रतीती येत आणि तिथे काय म्हणता येत नाही? म्हणले जड जडाला अधिष्ठान होत नाही. रज्जू जड आहे, तो सर्प ते अज्ञानही जड आहे. मग एक जड दुसऱ्या जडाला आश्रय किंवा अधिष्ठान होईल कसं? कल्पना करा, आता ही भिंत आहे ना, या भिंतीवर एखाद्या सुंदर गोपिकेचं चित्र काढलं आणि त्याच्या डोक्यावर घडा दिला, कडेवर बाळ दिलं, तर आपल्याला वाटतं गोपिकेला आधार कोण आहे? भिंत. आणि त्या घड्याला बाळाला आश्रय कोण आहे? गोपी. पण वस्तुस्थिती तशी नाही, कारण तिन्ही कोणावर काढलेले आहेत? भिंतीवरच काढलेले आहे ना. मग घडाही कुठवर आहे? भिंतीच आहे, भिंतीवरच आहे. आणि ते बाळही
भिंतीवरच आहे, गोपी भिंतीवर आहे. पण तसं वाटत नाही आपल्याला. आपल्याला वाटून जातं का गोपी कशावर आहे, भिंतीवर आहे. आणि कडेवरचं बाळ आणि डोक्यावरचा घडा मात्र गोपीच्या ठिकाणी आहे. पण सूक्ष्म विचार केला तर इथून तिथून तिन्ही सुद्धा कोणावर आहे, भिंतीवरच आहे. तसं ही कोण, रज्जू. हे रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान, म्हणजे कल्पना करा ही रज्जू आहे, हे रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे आणि अज्ञान कार्य सर्प आहे आणि खाली असणार रज्जूपैत चैतन्य आहे. पण आपल्याला काय वाटतं का रज्जूला अधिष्ठान आहे रज्जूपैत चैतन्य, पण वर असणारं ते अज्ञान आहे, त्या अज्ञानाला कोण अधिष्ठान आहे, रज्जू आहे. पण जडजडाला अधिष्ठान होईल कशी. म्हणून रज्जूच्या विशेष स्वरूपाचा अज्ञान आणि अज्ञानाचा परिणाम सर्प, या तिघाला अधिष्ठान कोण आहे, मुळात खाली असणारे चैतन्यच आहे. मुळात कोण आहे, चैतन्य, कारण जडजडाला अधिष्ठान होत नाही. आणि मग तुम्ही चैतन्याच्या ठिकाणी न म्हणता मग रज्जू कशाला म्हटला, म्हणजे व्यापक असणाऱ्या चैतन्याच्या ठिकाणी या सर्पाचा अधिष्ठानात येण्याला कारण कोण उपाधी ठरली, मध्ये रज्जू उपाधी ठरली. म्हणून आम्ही रज्जू ढोबळमानाने बोलून गेलो. बरं ठीक आहे. मग या रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे, सामान्य स्वरूपाचं ज्ञान आहे. आणि त्या अज्ञाना काय होतो, क्षोभ होतो, विकार होतो आणि सर्प उत्पन्न होतो. म्हणून त्या सर्पाची उत्पत्ती, तो सर्प कसा नाही, सत नाही का, सताचा बाध होत नसतो याचा होतो. तो असत नाही का, असताची प्रतीती येत नसते याची येते. आणि म्हणून त्याला काय म्हणावं लागतं, सतात बसत नाही म्हणून सतावून विलक्षण, असतात बसत नाही म्हणून असतावून विलक्षण, आणि सतातही बसत नाही म्हणून त्याहून विलक्षण. आणि त्यालाच म्हणतात अनिर्वचनीय. असा त्या रज्जूवरच्या सर्पाची कशी उत्पत्ती झाली, अनिर्वचनीय उत्पत्ती झाली. तर म्हटलं सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती झाली, बरोबर आहे. सर्प ज्ञानाची कशी उत्पत्ती झाली ते मला सांगा, असं काल तो शेवटी आपल्याला बोलला होता. मग त्या अनिर्वचनीय सर्प ज्ञानाची कशी उत्पत्ती झाली ते गुरुदेव त्याला आज सांगतात. तर ते पंक्ती पाहण्या अगोदर आपण थोडंसं आता इथे 2 भाष्य समजून घेऊ, 2 वृत्ती समजून घेऊ आणि 2 ज्ञान समजून घेऊ. ठीक ना, काय 2 भाष्य, 2 वृत्ती आणि 2 ज्ञान. ठीक ना. मग 2 भाष्य, त्याचं नाव आहे साक्षी भाष्य आणि प्रमातृभाष्य. 2 वृत्ती त्यांना म्हणतात अंतकरण वृत्ती आणि अविद्या वृत्ती. आणि 2 ज्ञान, 2 ज्ञान म्हणजे एक खरं ज्ञान आणि खोटं ज्ञान. ठीक आहे. मग चला 2 भाष्य कोणते, साक्षी भाष्य आणि प्रमातृभाष्य. 2 वृत्ती, अंतकरण वृत्ती आणि अविद्या वृत्ती. 2 ज्ञान, खरं ज्ञान आणि खोटं ज्ञान, जसं व्यवहार दशेमध्ये. मग म्हणजे बाधित ज्ञान आणि अबाधित ज्ञान असं म्हणा फार झालं तर, बाधित ज्ञान आणि अबाधित ज्ञान. आता रज्जूवर सर्प दिसला, ते ज्ञान बाधित का अबाधित, रज्जूवर सर्प दिसला ते सर्पाचं ज्ञान बाधित का अबाधित, बाधित आहे, कारण ते खोटं ठरतं ना, ते ज्ञान बाधित आहे. आणि रज्जूचं ज्ञान अबाधित आहे. मग रज्जूचं ज्ञान अबाधित आहे आणि सर्पाचं ज्ञान हे बाधित आहे. सर्प कुठपर्यंत खरा वाटतो, जोपर्यंत रज्जूचं ज्ञान होत नाही तोपर्यंत. कारण आपला सिद्धांत आहे ना, ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. मग रज्जूच्या अज्ञानाने भासलेला सर्प रज्जूच्या ज्ञानाने निवृत्त होतो, म्हणून ते ज्ञान काय झालं, बाधित झालं. पण रज्जू कोणाच्या ज्ञानाने निवृत्त होतो, नाही, रज्जू तसाच राहतो. रज्जूचं ज्ञान झालं अबाधित. म्हणजे तिथे शब्द एक टाकायचा, व्यवहार दशेमध्ये जे ज्ञान बाधित ठरतं ते ज्ञान खोटं आहे, आणि व्यवहार दशेमध्ये जे ज्ञान बाधित ठरत नाही ते ज्ञान खरं आहे. त्याला 2 सत्ता देऊन टाकायच्या जवळ करता, प्रातिभाषिक आणि व्यावहारिक. मग व्यावहारिक सत्तेतलं पदार्थाचं ज्ञान बाधित होत नाही व्यवहार दशेमध्ये, आणि व्यवहार दशेमध्येच एक ज्ञान बाधित होतं, म्हणजे रज्जूवरचा सर्प बाधित होतो पण रज्जू नाही, शुक्तीवरचा रजत बाधित होतं पण शुक्ती नाही, स्थानूवरचा पुरुष बाधित होतो पण स्थानू नाही. मग स्थानू, शुक्ती, रज्जू हे अबाधित आहे, आणि रज्जूवरचा सर्प, शुक्तीवरच्या रजत, स्थानूवरचा पुरुष काय आहे, बाधित आहे. मग बाधितलाच म्हणायचं खोटं आणि अबाधितला म्हणायचं खरं. असे ज्ञानात किती प्रकार, 2. मग त्याच्या अगोदर ते ज्ञान करून घेण्याकरता कोण लागती, ही वृत्ती. त्या वृत्तीत 2 प्रकार. मग रज्जूवर भासलेला जो सर्प आहे त्याचं ज्ञान होतं, ती एक वृत्ती, तिचं नाव अविद्या वृत्ती. आणि रज्जूचं ज्ञान होतं ती वृत्ती आहे अंतकरण वृत्ती. साक्षीच प्रकाशन करतो, साक्षी साक्षात करतो का कोणाच्या तरी द्वारा करतो, कोणाच्या तरी द्वारा करतो, साक्षात करत नाही. मुख्यमंत्री महोदय यांनी रोड केला, आणि म्हणजे गडकरीने आहे ना, गडकरी रोडकरी आहे ना, असं त्यांचं. पण मग गडकरी रोडवर कधी काम करी, कधीच नाही करी. मग कसं काय रोड करी,
त्यांच्या सत्तेने करी आहे ना, म्हणजे ते कोणाकडून तरी करून घेतात म्हणून ते करते झाले ना, प्रयोजक करते. आणि साक्षात करते ते नसले तरी प्रयोजक करते तेच आहे. तसं या ठिकाणी साक्षी भाष्य म्हणताना किंवा प्रमातृभाष्य म्हणताना साक्षीच दोन्हीचं प्रकाशन करतो. पण एकदा त्याला साक्षी भाष्य म्हणतात आणि एकदा त्याला प्रमातृभाष्य म्हणतात. कारण ज्या वेळेला साक्षी अविद्या वृत्तीद्वारा प्रकाशन करतो एखाद्या पदार्थाचं आणि ते ज्ञान व्यवहारदशेमध्ये बाधित ठरतं, म्हणून त्याला कोणतं भाष्य म्हणायचं, तर त्याचं उत्तर आहे त्याला म्हणायचं साक्षी भाष्य. आणि साक्षी अंतकर वृत्तीद्वारा एखाद्या पदार्थाचं प्रकाशन करतो आणि व्यवहारदशेमध्ये ते बाधित ठरत नाही, मग त्याला म्हणायचं प्रमातृभाष्य. असे किती भाष्य झालेत? 2. मग आता 2 सत्ता, तूर्त व्यावहारिक आणि प्रातिभाषिक. मग रज्जू कोणत्या सत्तेतला बोला? व्यावहारिक सत्तेतला. आणि सर्प कोणत्या सत्तेतला? प्रातिभाषिक सत्तेतला. रज्जू व्यावहारिक सत्तेतला का? व्यवहारात त्याचा ज्ञान त्याचा बाध होत नाही. आणि सर्प प्रातिभाषिक सत्तेतला का? त्याचा रज्जू ज्ञानाने बाध होतो. मग रज्जू ज्ञानाने बाध होतो तो सर्प कोणत्या सत्तेतला? प्रातिभाषिक सत्तेतला. कोणतं ज्ञान ते? खोटं ज्ञान आहे ना. कोणतं ज्ञान? खोटं ज्ञान. कोणत्या वृत्तीचं ज्ञान? अविद्या वृत्तीचं ज्ञान. आणि म्हणून कोणतं भाष्य ते? साक्षी भाष्य. कोणतं भाष्य? साक्षी भाष्य. तसंच ज्या रज्जूवर हा सर्प भासला ती रज्जू, ते रज्जूचं ज्ञान बाधित का अबाधित? अबाधित ज्ञान आहे. व्यवहार दशेमध्ये ते अबाधित आहे. आता पारमार्थिक सत्तेत त्याचाही बाध होतो, पण तूर्त व्यवहारिक दशेमध्ये ते अबाधित आहे. आणि अबाधित आहे म्हणून ते कोणत्या वृत्तीचं ज्ञान? अंतकर वृत्तीचं ज्ञान. अबाधित असल्यामुळे अंतकर वृत्तीचे ज्ञान. आणि कोणतं भाष्य ते? ते प्रमातृ भाष्य. ठीक ना. मग 2 भाष्य कळाले आपल्याला, 2 ज्ञान कळाले आणि 2 सत्ता कळाल्या. मग आता जोड्या जुळवा. मी जर म्हटलो व्यवहार दशेमध्ये ते खोटं ज्ञान आहे, कोणत्या सत्तेतलं? प्रातिभाषिक सत्तेतलं आहे. व्यवहार दशेमध्ये जे ज्ञान अबाधित आहे, बाधित होत नाही, ते ज्ञान व्यावहारिक सत्तेतलं. ज्या ज्ञानाची अधिष्ठान ज्ञानाने निवृत्ती होते, म्हणजे ज्ञानाने निवृत्ती होणारा व्यावहारिक सत्य, ज्ञानाने निवृत्त होणारा प्रातिभाषिक सत्तेतलं. आणि क्रियेने निवृत्ती होणारा व्यावहारिक सत्तेतला. साक्षीच प्रकाशन करतो पण अविद्या वृत्तीने करतो. अविद्या वृत्तीने करतो मग कोणतं भाष्य? साक्षी भाष्य. आणि अंतकरण वृत्तीने करतो प्रमातृभाष्य. असा पर हे शब्द प्रमातृभाष्य, साक्षी भाष्य, अंतकरण वृत्ती, अविद्या वृत्ती, व्यावहारिक सत्ता, प्रातिभाषिक सत्ता, हा भेद कशा करता केला? हे कशा करता पारिभाषिक शब्द ठेवले? तर त्या ज्ञानाचं सत्यत्व किंवा मिथ्यात्व आपल्याला लवकरात लवकर लक्षात यावं याकरता ज्ञानामध्ये. कारण खरं तर दोन्ही मिथ्या आहे, पण व्यवहारामध्ये आपण जागृतीला सत्य म्हणतो का स्वप्नाला मिथ्या म्हणतो? बरोबर आहे. आणि स्वप्नाला मिथ्या म्हणतो. मग याचं उत्तर काय द्यायचं का? हे दोन्ही बरोबरच आहे ना. याचं उत्तर देताना काय द्यायचं? हे दोन्ही वाक्य काय बरोबर आहे. किंवा जागृतीला सत्य म्हणतो, स्वप्नाला मिथ्या म्हणतो, असं त्याचं काय उत्तर आहे. पण मग वाटल्यावर तर दोन्ही कसं काय होईल आहे ना. मग ते थोडंसं वाक्याकडे अनुसंधान ठेवलं का दोन्ही होईल. मग जागृती आपण काय करतो? जागृतीला काय समजतो? सत्य समजतो. आणि स्वप्नाला मिथ्या समजतो. म्हणजे लोकाच्या अंतकरणाची जी समजूत आहे, लोकव्यवहाराची जी एक प्रकारची अंतकरणाची धारणा आहे, त्या धारणेचा स्वीकार करून शास्त्राने केलेलं एक प्रकारचं बोलणं आहे, निरूपण आहे. खरं तर सद्रूप ब्रह्मच सांगायचं आहे, पण ते सद्रूप ब्रह्म कळत नाही म्हणून त्याच्याकरता सत्ता विचार शास्त्राने 2 सांगितला. आणि लोक समजुतीचा स्वीकार करतं तेव्हा शास्त्र सत्ता किती सांगतं? 3. मग एक सत्ता आहे पारमार्थिक, जी ब्रह्माची आहे. दुसरं दिसणारं हे जगत, मायाकारी जगत, यथा स्वप्न प्रपंचरूपी मय माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचरूपी मय माया विजृंभिता. त्या दोघाची सत्ता एकच आहे, प्रातिभाषिकच. कारण ज्याची प्रतीती येते ते प्रातिभाषिक, वास्तवात ते नसतं. पण तरी आपण रज्जूला काय म्हणतो? सत्यच म्हणून व्यवहार करतो. आणि सर्पाला त्याच्यावर भासलेल्या मिथ्या म्हणून व्यवहार करतो. मग ज्याला आपण मिथ्या समजतो त्याची दिली प्रातिभाषिक सत्ता, आणि ज्याला आपण व्यावहारिक समजतो त्याची दिली व्यावहारिक सत्ता. आणि मग ज्याला आपण व्यावहारिक समजतो, व्यवहार दशेमध्ये ज्याचा बाध होत नाही, म्हणून त्याला कोणतं भाष्य तर म्हणतं? प्रमातृभाष्य. आणि ज्याचा व्यवहार दशेमध्ये बाध होतो ते साक्षी भाष्य. आणि व्यवहार दशेमध्ये बाध होतो किंवा बाध होतो काय, होत नाही काय, प्रमातृभाष्य काय, साक्षी भाष्य काय, दोन्हीचं भाष्य म्हणजे प्रकाशक कोण आहे? साक्षीच आहे. मग 2 नावं का दिले? तर तो साक्षात करत नाही, कोणाच्या द्वारा करतो? या दोघी वृत्तीच्या द्वारा करतो. आणि मग त्याने अविद्या वृत्तीचं सहाय्य घेतलं का आम्ही त्याला म्हणतो
साक्षी भाष्य, आणि त्याने अंतकरण वृत्तीचं साह्य घेतलं की त्याला म्हणतो प्रमातृभाष्य. आणि मग जे प्रमातृभाष्य आहे ते ज्ञान खरं का खोटं? खरं ज्ञान आहे. प्रमातृ अंतकरण वृत्ती घेतली ना, मग ते व्यावहारिक सत्तेतलं म्हणून खरं ज्ञान आहे. आणि अविद्यावृत्तीचं साह्य घेतलं तर ते ज्ञान खोटं ज्ञान आहे. ठीक ना? अशा करता एवढा हा विषय या पुढच्या परिच्छेदामध्ये आपल्या समोर येतो. आणि कशा करता? रज्जूवर कोण दिसलेला आहे आपल्याला? सर्प आहे ना. मग सर्प कसा उत्पन्न झाला? त्याची सामुग्री काय? रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान. ठीक ना? आपण नुसतं सर्प, त्या सर्पाचं काय झालं आपल्याला? ज्ञान, म्हणजे भ्रम झाला. पण त्या सर्पाचं भ्रम कधी झालं? ते ज्ञान झालं ना आपल्याला. मग भ्रम झाला, रज्जूवर सर्पाचं भ्रम झाला. भ्रम कधी झाला? त्याचं ज्ञान झालं तेव्हा. मग सर्प दिसला आणि त्या सर्पाचं काय झालं? ज्ञान झालं. मग जसं सर्प उत्पन्न होऊन प्रतीतेला आला तसं त्याचं ज्ञानही उत्पन्न होऊन प्रतीतेला आलं. मग सर्पाच्या उत्पत्तीला कारण कोण भेटलं? रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान. तसं इकडे कोण झालं? तिकडे बाहेर कोण आहे? सर्प. आणि इकडे आत कोण आहे? सर्पाचं ज्ञान. शरीराच्या बाहेर कोण? सर्परूपी पदार्थ. आणि शरीराच्या आत कोण? सर्पाचं ज्ञान. मग बाहेरचा जो सर्परूपी पदार्थ आहे तो उत्पन्न झाला कसा? आणि आतला असणारं सर्पाचं ज्ञान आहे ते झालं कसं? बाहेरचा सर्परूपी पदार्थ कसं उत्पन्न झालं हे आपल्याला कळालं. अहो तिथे दोन आवरण असतात, एक अंधकाराचं, दुसरं अज्ञानाचं. अंधकाराचं आवरण वृत्तीने घालवलं, अज्ञानाचं आवरण आपलं अंधकाराचं प्रकाशाने, अज्ञानाचं वृत्तीने. पण अज्ञानाचं वृत्तीने घालायला पाहिजे होतं, तर तिला पूर्ण नाही घातलं. ते इदम किंचित म्हटले, कारण पूर्ण प्रकाश तिला भेटला नाही. आणि मग ते जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचाच परिणाम कोण झाला? सर्प भेटला आपल्याला कारण. तसं इकडं कोण झालं? त्या सर्पाचं ज्ञान. मग त्याचं कोण कारण आहे ना? मग त्याचं कारण अविद्याचं आहे. बाहेरच्या सर्पाचं कारण कोण? अविद्या, म्हणजे अज्ञान. कोणतं? रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान. तसं इकडं सुद्धा कोण आहे? त्याचं अज्ञानच कारण आहे. फक्त आपण काल परवा बोललो, अज्ञान किती गुणात्मक आहे? त्रिगुणात्मक आहे ना. सत्व, रज, तम. आणि मग काल बोललो ना आपण, क्रिया म्हणलं तर कोणत्या गुणाची? रजोगुणाची. ज्ञान म्हणलं तर सत्वगुणाचं. आणि पदार्थ म्हटलं तर तमगुणाचा. मग बाहेरचा जो सर्प आहे तो कोणत्या गुणाचा? तमगुणाचा. कोणत्या तमगुणाचा? ही कोण आहे? रज्जू. मग रज्जू उपहित चैतन्याच्या आश्रित असणारी जी अविद्या आहे, म्हणजे रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान, त्या अज्ञान त्रिगुणात्मक आहे ना, त्यातल्या तमोगुणाचा परिणाम कोण आहे? सर्परूपी पदार्थ. आणि ते ज्ञान इकडे आत आहे. मग अंतकरण वृत्ती उपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारी जी अविद्या आहे ती त्रिगुणात्मक आहे. आणि मग तिचा त्या सत्वगुणाचा परिणाम कोण आहे? सर्पाचं ज्ञान. आता तुम्ही म्हणाला असं कसं काय बोलता? तर आपलं ठरलेलं आहे 3 गुणाचं 3 प्रकारचं कार्य आहे. याला पुरावा काय? तर गीतेतला 14वा अध्याय. गुणत्रय विभाग योगुणाम चतुर्दशोध्याया. किती गुणाचा विभाग केला? 3 गुणाचा, सत्वरज तम. तिथे म्हटलेलं आहे तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानग रजो रागात्मकं विद्धि तृष्णासंग समुद्भवम तन्य बध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम तमस्त्वम आज्ञानजम विद्धि मोहनम सर्वदेहिनाम प्रमाद आलस्य निद्राभिस्तन्य बध्नाति भारत. बोलले की नाही 3 गुण? किंवा एकाच श्लोकामध्ये तिन्ही सांगितले सूत्ररूपाने. सत्वात संजयते ज्ञानम, रजसो लोभ एवच, प्रमाद मोह तमसो भवतो अज्ञानम एवच. असे 3 गुण आहेत. आणि माऊलीने त्यावर भाष्यही केलं. सत्वगुणाचंही बंधन आहे, रजगुणाचंही बंधन आहे, तमगुणाचं बंधन आहे. 3 गुण बंधनच करणारे आहे. मग बंधाला कारण काय? मुक्तीला काय? गुणातीत स्थिती. कुठल्याही गुणात राहिला तर तो काय? बंध आहे. पण हे असं आहे की सगळ्यात भयंकर बंध म्हणजे तमगुणाचा आहे, त्यापेक्षा थोडासा विरळ रजगुणाचा आहे, त्यापेक्षा कमी सत्वगुणाचा आहे, पण शेवटी बंधच आहे. मग सत्वगुण कसा बांधतो? विद्या आणि ज्ञानाच्या द्वारा बांधतो. विद्या ज्ञान एकच झालं आहे ना. सुख आणि ज्ञानाच्या द्वारा बांधणारा कोणता गुण आहे? सत्वगुण आहे. माऊली भाष्य करताना किती गोड करतात. माऊली म्हणतात तेव्हा विद्यामध्ये तोखे लाभ मात्र हरिके, मी संतुष्ट हेही देखी श्लाघो लागे. आजी म्हणे आन मी वाचुने नाही सज्ञान, चातुरीचंद्रा गगन चित्त माझे. माझ्यासारखा विद्वान कोण? माझ्यासारखा सुखी कोण? माझ्यासारखा असा आला का बंध झाला? कोणत्या गुणाचं बंधन नाही आहे? सत्वगुणाचं बंधन. रजगुणामध्ये रजगुणी मनुष्य सकाम कर्मातच प्रवृत्त असतो, निष्काम कर्म स्वप्नात सुद्धा तयार करायला तो तयार नसतो. माऊली म्हणतात तुळशीची झाडा दुरून न घापे शिंतोडा, द्राक्षाचे तरी बुडा दूधची लावीजे की. का बरे? माऊली म्हणतात त्याला माहिती आहे द्राक्षी दूध घातले ते वाया गेले गमले, परी फळपाकी दुनावले तैशी ते गा.
कारण पुढे फळ त्याला दिसतं. दृष्ट फलात त्याची प्रवृत्ती असते, अदृष्ट फलात त्याची प्रवृत्ती नसते. तिथे माऊली म्हणतात जीविताची कुरुंडी ओळू लागे कवडी, माणी तृणाची जोडी वरी हाव. जीव ओळून टाकायला तयार होतो कधी, अगदी गवताच्या काडी एवढा लाभ होत असेल तर. कोण? रजोगुणी पुरुष. त्याच्याकरता माऊली म्हणतात तैशी तृष्णा वाढी न लिया, मिरू हाता आलिया, तरी म्हणे एखाद्या दारुणाही ओळगो. बरं तर 7 पिढ्या बसून खातील तरी तो म्हणतो साला 8वी पिढी क्या खायगी. 7 पिढ्याचं भागलं पण 8व्या पिढीचं काय, म्हणजे हे काय त्याला बंधन आहे. आणि बरं ते जाऊ दे, इथल्या पिढ्याचं सोडू द्या. तो म्हणतो देह पातानंतर आपण स्वर्गाला जाणार, मग स्वर्गानं जावे तरी काय ते तर खावे, या लागे दावे यज्ञ करू. तिथे गेल्याच्या नंतर खायचं काय, मग तिथली पुंजी म्हणजे तिथे चालणारा चलन कोणतंही पुण्य. मग त्या पुण्याची पावटी सरे, सवीची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. मग ते पुण्य संपादन करण्याकरता यज्ञादी कर्मामध्ये तो प्रवृत्त होतो, सकाम यज्ञ कर्मामध्ये तो प्रवृत्त होतो. हे कोणत्या गुणाचं बंधन झालं? रजोगुणाचं बंधन. आणि आता राहिला तमगुण. तमस्त्वम आज्ञार्जम विद्धी म्हटलेलं आहे. तिथं प्रमाद, मोह, आळस हे तमगुणाचं बंधन आहे. प्रमादी जीवन होतं. ये तुले आगवे, कृत्याकृत्य नाठवे, जो करणी आचरण आवे भलतीची करी. माऊली म्हणतात ठाकती की नागवे, हेही नेणे. करत असताना आपलं सामर्थ्य काय, आपली धमक काय, आपली कुवत काय, काही नाही. मारुती बाबा शब्द आहे उपटसुम मोगुम प्रवृत्त होणारा, हे तमगुणाचं. आणि त्यामध्ये प्रमादी जीवन होतं. प्रमाद्यती प्रमाद, प्रकर्ष करून मदोन्मत्त होतो. आणि करत असताना एखादा सांड उधळल्याच्या नंतर तो जसा मागचा पुढचा विचार करत नाही तशा पद्धतीची त्याची कृती असते. काही त्याचा मागचा पुढचा विचार नाही करायचं म्हणून करायचं. एक तर करतच नाही, करायला लागला तर कसाही करतो. प्रमादी जीवन, जाणीवपूर्वक चुका करणारा प्रमाद. आळस, अंग्यांग मोडामोडी, कार्य जाता अनावडी, नुसतीच परवडी जांभयाची. सतत असा तोंड पसरलेलंच राहतं, म्हणजे मग हे तमोगुणाचं बंधन आहे. आळस. आता कधी कधी काही शरीराला काही जे महत्त्वाचे घटक आपल्याला नाही देता आले किंवा झोप नाही झाली तरी येतो, पण तमोगुणी मनुष्याला तो कायमच येतो. मग आळस. निद्रा, ब्रह्माई होईचे, कुंभकर्णाचा बंधुत्व होतो. 6 महिने झोपतो आणि 6 महिन्यातून एकदा उठतो आणि संसद भवनात तेवढी हजेरी लावतो आपलं पद टिकवण्याकरता. तसा हा काय करतो, तो म्हणतो 12 महिने मी झोपून राहणार. माऊलीची ओवी आहे, ब्रह्माई होईचे मा निदेलाची आशीचे, हे वाचून दुजेही व्यसन नाही. आणि तो रस्त्याने चालला, ठेस लागली, खाली पडला, तो म्हणतो असंही पडलो तसंही पडलो, एक झोप घेऊ मग पुढचा प्रवास पाहू. किती झोपळू असेल, एक झोप घेऊन पुढचा प्रवास पाहू. पण त्याचं भाग्य असं, इंद्र आले स्वर्गातले. देवेंद्र आल्याच्या नंतर लोक पटापट उठतात. स्वर्गातले इंद्र आलेत आणि नुसते आले नाहीत, ते नुसते आश्वासन दिलं नाही आम्ही हे करून ते करू, इंद्रायणी स्वच्छ करू, कधी करू काय माहिती नाही आहे ना. पण स्वर्गातले इंद्र अमृताचा कुंभ घेऊन आलेत आणि ते म्हणायला लागले महाशय झोपण्यापूर्वी 2 घट अमृत घ्या, अमर व्हाल. मूर्ख आहेस का रे म्हटले, पहिले एक झोप होऊ दे नंतर तुझ्या अमृताचा विचार करू, आहे ना. माऊलीची ओवी आहे, हे असं होगे कल्लताई डोळा लागे, अमृतही नेघे जै नींद आली. म्हणजे कोणाचं बंधन झालं? तमोगुणाचं. हा विचार एवढाच करता आपण केला. या सगळ्या विचारावरनं आपल्या एक लक्षात आलं का या 3 गुणाचं 3 प्रकारचं कार्य आहे. रजोगुण म्हटलं का क्रिया सरळ सरळ, तमोगुण म्हटलं की पदार्थ, आणि सत्वगुण म्हटलं की ज्ञान. आता पदार्थ कळाला कोण? रजूवरचा सर्प. कारण काय? रजूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान, आणि त्या अज्ञानाचा क्षोभ झाला आणि तो सर्प उत्पन्न झाला. पण प्रश्न आता काय, सर्पाचं ज्ञान झालं कसं? मग ते सर्पाचं ज्ञान कसं झालं तर ते अज्ञानाचाच परिणाम. पण सर्प हा पदार्थ कोणत्या गुणाचा परिणाम? तमोगुणाचा परिणाम. कारण तमोगुण जड, पदार्थ जड, म्हणून तो तमोगुणाचा परिणाम. कोणत्या तमोगुणाचा? रज्जू उपहित चैतन्याच्या. रज्जू उपहित का म्हणायचं? रज्जू आश्रित का म्हणायचं नाही? जड, जडाला अधिष्ठान होत नाही, आहे ना. म्हणून रज्जू उपहित चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या, अविद्येतल्या तमोगुणाचा परिणाम तो सर्परूपी पदार्थ. आणि इकडे अंतकरण वृत्तीउपहित साक्षी चैतन्य त्याच्या आश्रित असणारी अविद्या, त्या अविद्येतल्या सत्वगुणाचा परिणाम. कारण सत्वा संजय येते ज्ञान, म्हणून त्या सत्वगुणाचा परिणाम कोण आहे? सर्पाचं ज्ञान. म्हटले पण कोण अगोदर कोण नंतर? म्हणले युगपत, आहे ना. प्रातिभाषिक पदार्थ त्याचं ज्ञान कसं असतं? युगपत.
ज्या क्षणी बाहेरच्या रज्जूपै चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम सर्प होतो, त्या क्षणी अंतकरण वृत्तीपै साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम सर्पाचं ज्ञान होतं. आता हे बोलायला युगपत बोलता येत नाही, पण घडताना मात्र युगपत घडतं असं सांगतात. म्हणजे आता कळायला सर्पही कसा उत्पन्न झाला आणि सर्प ज्ञानही कसं उत्पन्न झालं. मग त्या सर्पाला व्यावहारिक सत म्हणता आलं का? नाही, कारण त्याची निवृत्ती कशाने होते? अधिष्ठान ज्ञानाने, आणि सत्य पदार्थाची निवृत्ती होते असते क्रियेने. त्याला असत म्हणता येतं का? नाही, कारण असताची प्रतीती येत नसते. मग तो सर्प कसा आहे? सतासत्वन विलक्षण. तसं सर्पाचं ज्ञानही कसं आहे? सतासत्वन विलक्षण. मग ते दोन्ही कसे आहे? सतासत्वन विलक्षण. म्हणून दोन्ही काय आहे? अनिर्वचनीय आहे. आणि अनिर्वचनीय पदार्थालाच काय म्हणतो आम्ही? सतासत्वन विलक्षण म्हणतो. म्हणजे ते रूपवान बादयोग्य आहे. आणि ही कोणती ख्याती? अनिर्वचनीय ख्याती. कोणाची संगती सांगितली? सर्प आणि सर्प प्रतीतीची, सर्प आणि सर्प ज्ञानाची. पण हा सर्प आणि सर्प ज्ञानाचा दृष्टांत आहे का सिद्धांत आहे? सर्प आणि सर्प ज्ञानाचा रज्जू सर्पाकार आहे ना, मग हा काय होईल? दृष्टांत. आणि याच्या द्वारा पटवून द्यायचा आपल्याला सिद्धांत. जसं रज्जूवरचा सर्प दिसायला आहे असायला नाही, तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दिसणारा अहंकारादी बंध दिसायला आहे असायला नाही. नवे नवे समष्टीदृष्टी आहे जगत सुद्धा दिसायला आहे असायला नाही. मग रज्जूवरचा सर्प कसा? सत्सद विलक्षण अनिर्वचनीय. तसं अहंकारादी बंध कसा? सदसद विलक्षण अनिर्वचनीय. हे जगतही कसं आहे? सदसद विलक्षण अनिर्वचनीय. आणि ब्रह्म कसं? ते सदसद विलक्षण अनिर्वचनीय, ते अनिर्वाच्य. ते काय? अनिर्वाच्य आहे, ते अवाच्य आहे. म्हणून विचार ज्याच्या पुढे टिकत नाही असं ब्रह्म कसं आहे? अनिर्वाच्य आहे, अवाच्य आहे. आणि विचारापुढे जे टिकत नाही तो रज्जू सर्प हे जगत वगैरे हे कसं आहे? सदसद विलक्षण अनिर्वचनीय. ठीक ना? असे आपलं आता लक्षात आला. आता या पंक्ती आपण लावून घेऊ तेवढ्या. मग तरंग चौथा, परिच्छेद 11 क्रमांकाचा, अनिर्वचनीय सर्पज्ञानाच्या उत्पत्तीचा प्रकार. बोल आपण मात्र हा. आता यावर शिष्य काय बोलला होता ती शंका आपण वाचलेली, पुन्हा एकदा वाचतो 2 ओळी. महाराज, ओ महाराज, म्हटले बोल ना बाळा. म्हणजे गुरु आणि शिष्याचा संवाद आहे ना. महाराज, सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती कशी होते हे समजले हो. आणि त्याच्या उत्पत्तीची साधन सामुग्री म्हणजे फक्त रज्जूपैत चैतन्य आश्रित अज्ञानच आहे हेही मला समजले. लक्षात येते का? हे समजले काही का? काहीच नाही समजले. हे समजले. आता सर्प ज्ञान कसे झाले ते काय करा, कृपा करून सांगा. गुरुदेव बोलतात, अनिर्वचनीय सर्पज्ञानाच्या उत्पत्तीचा प्रकार. श्री गुरु, जसं ते तसं हे, असं अष्टवक्र महामुनी महाराज जनकांना सांगतात. तसाच प्रकार आता इथे काहीसा आहे बघा. जसा रज्जूपैत चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम कोण? सर्प आहे. रज्जूपैत चैतन्याच्या आश्रित असणारा अविद्येचा परिणाम कोण आहे? सर्प आहे. एक शब्द ऍड करायचा पुढे येणारच आहे. रज्जूपैत चैतन्याच्या आश्रित अविद्येच्या कोणत्या गुणाचा परिणाम? सर्प आहे. छान, तमोगुणाचा परिणाम सर्प आहे. तसंच खाली बघा, तसंच अंतकरण उपैत चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम कोण आहे? सर्पज्ञान आहे. तिथे एक शब्द घालायचा. रज्जूपैत चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे. ठीक ना? आणि हे 2 वाक्य आता इथे झाले ना. याच वाक्याचा विस्तार स्पष्टीकरण म्हणजे आता पुढच्या परिच्छेद संपेपर्यंत त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. म्हणजे एक प्रकारचं सूत्ररूप वाक्य आहे आणि त्याचं स्पष्टीकरण म्हणजे पुढचे आता वाक्य आहेत. अंतकरण उपैत चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य, आणि त्या साक्षी चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम कोण आहे? सर्पज्ञान आहे. म्हणून त्या ज्ञानास काय म्हणतात? साक्षी. अंतकरण वृत्ती साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम कोण? सर्पज्ञान. म्हणून कोणतं ज्ञान? साक्षीचं ज्ञान. म्हणून ज्ञानामध्ये 2 प्रकार, साक्षी भाष्य, आत्ताच बोललो आपण, प्रमातृ भाष्य. मग साक्षी भाष्य म्हणजे कोणाचं ज्ञान? सर्पज्ञान. आणि रज्जूचं ज्ञान म्हणलं का? प्रमातृ भाष्य. आणि सर्पाचं ज्ञान म्हणलं तर कोणती वृत्ती? अविद्या वृत्ती. आणि रज्जूचं ज्ञान म्हटलं की अंतकरण वृत्ती. आणि रज्जूवर सर्पाचं ज्ञान म्हटलं तर कोणती सत्ता? प्रातिभाषिक सत्ता. आणि रज्जूचं म्हटलं तर व्यावहारिक सत्ता. आणि रज्जूपैत चैतन्याचे म्हटलं तर पारमार्थिक सत्ता. अशी सत्ता किती मग? 3. दिसायला 3, मोजायला 2 आणि असायला 1. ठीक ना? तिथपर्यंत आपल्याला घेऊन जातात. बघा, ज्ञानास साक्षीचे ज्ञान असे म्हणतात किंवा साक्षी आश्रित असेही म्हणतात. कारण बघा, कारण जसा रज्जू ज्ञानाने सर्पाचा काय होतो?
बाद होतो. जे ज्याच्या अज्ञान भासतं ते त्याचं ज्ञान निवृत्त होतं, म्हणजे सर्पाचा काय झाला, बाद झाला. बाद म्हणजे अप्रतीती असा अर्थ आहे का दिसते काली नाहीचा निश्चय, दिसते काली नाहीचा निश्चय त्याला काय म्हणायचं, बाद. न अप्रतीतोयर बाधा किंतु दृढ मिथ्यात्व निश्चय. अप्रतीती म्हणजे बाद नव्हे, दिसते काली दिसणाऱ्या पदार्थाचा अधिष्ठान स्वरूपास ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होणं याला काय म्हणतात, बाद असे म्हणतात. नाश वेगळा आणि बाद वेगळा. नाश म्हणजे अप्रतीती आणि बाद म्हणजे दिसते काली नाहीचा निश्चय. मृगजळाचा बाद होतो का नाश होतो, मृगजळाचा बाद होतो. रज्जूवरच्या सर्पाचा काय होतो, बाद होतो. जो दिसतेकाली नाहीचा निश्चय होतो त्याला काय म्हणतात, बाद असं म्हणतात. बघा, कारण जसा रज्जू ज्ञानाने सर्पाचा काय होतो, बाद होतो, तसा सर्पज्ञानाचा सुद्धा काय होतो, बाद होतो. म्हणजे अज्ञानात सर्पज्ञानाची उत्पत्ती आणि ज्ञानामध्ये सर्पज्ञानाची निवृत्ती, अशा पद्धतीचा विषय. आता ठळक अक्षरात देतात, व्यवहारात जे ज्ञान कधीही बाधित होत नाही म्हणजे मिथ्या ठरत नाही त्यास काय म्हणतात, अंतकरणाचे म्हणजेच अंतकरण वृत्तीचे ज्ञान म्हणावे. आणि कोणतं भाष्य म्हणावे त्यास, ते तुम्ही बोलायचं ना, प्रमातृभाष्य म्हणावे. अंतकरण वृत्ती असेल तर कोणतं भाष्य म्हणावं, प्रमातृभाष्य म्हणावं. आणि पुढे आता, व्यवहारात जे ज्ञान मिथ्या ठरते त्यास अंतकरणाचे म्हणजेच अंतकरण वृत्तीचे ज्ञान न म्हणता अंतकरण उपहित साक्षी चैतन्याच्या असेच म्हणावे. म्हणजे कंसात अंतकरण वृत्तीचे न म्हणावे म्हणजे कोणत्या वृत्तीचे म्हणावे, अविद्या वृत्तीचे म्हणावे. आणि कोणतं भाष्य म्हणावे, साक्षी भाष्य म्हणावे. आणि कोणती सत्तेचं म्हणावं, कोणती सत्ता म्हणावी, ती प्रातिभाषिक सत्ता म्हणावी. ठीक ना. असे ज्ञानाचे सत्यत्व किंवा मिथ्यात्व लवकरात लवकर लक्षात येण्याकरिता पारिभाषिक शब्द ठरविले आहे. आता हे बघा, दोन शब्द फक्त, सत्य मिथ्या. काय बोला, सत्य मिथ्या. काय काय, सत्य आणि मिथ्या. आता त्याच्याकरता हे दोन लावून घ्यायचे. मी जर म्हटलं व्यावहारिक सत्ता कोणतं ज्ञान, व्यावहारिक सत्ता कोणतं ज्ञान, सत्य ज्ञान. प्रातिभाषिक सत्ता मिथ्या ज्ञान. अंतकरण वृत्ती सत्य ज्ञान आणि अविद्या वृत्ती मिथ्या ज्ञान. प्रमातृभाष्य सत्य ज्ञान आणि काय साक्षी भाष्य मिथ्या ज्ञान. म्हणजे प्रमातृभाष्य, साक्षी भाष्य, अविद्या वृत्ती, अंतकरण वृत्ती, व्यावहारिक सत्ता, प्रातिभाषिक सत्ता. फक्त हे शब्द काय पारिभाषिक आहे, पण सगळ्याचा अर्थ काय, सत्य आणि मिथ्या, खरं आणि खोटं. खरं आणि खोटं हे दोन शब्द. आणि ते खरं खोटं कोणतं, पारमार्थिक दृष्टीने नाही, व्यावहारिक दृष्टीनेच. व्यवहारात आपण ज्याला समजतो आपल्या समजुतीचा स्वीकार करून बोलणं आहे. आपण व्यवहारामध्ये या रज्जूला काय म्हणतो, खरं म्हणतो म्हणजे सत्य म्हणतो, आणि त्यावर भासलेल्या सर्पाला मिथ्या म्हणतो. म्हणून त्या सर्पाचं ज्ञान कोणतं ज्ञान, मिथ्या ज्ञान. आणि रज्जूचं ज्ञान सत्य ज्ञान. पण मग कोणतं भाष्य सर्पाचं ज्ञान म्हणलं की, म्हणे कोणतं भाष्य, साक्षी भाष्य. आणि त्या रज्जूचं म्हणलं की प्रमातृभाष्य. आणि दोन्हीचं प्रकाशन साक्षीने केलं नाही का, केलं. पण मग एकाला प्रमातृभाष्य साक्षी भाष्य का म्हटले तुम्ही. महाराज खेळू नका, कोणतं ज्ञान लक्षच नाही आपलं, आहे ना. किती ज्ञान सांगितले आता, दोन सांगितले. बरं, कोणकोणत्या दोन वृत्ती सांगितल्या, बरं सत्य आणि मिथ्या. दोन वृत्ती कोणत्या सांगितल्या, अंतकरण वृत्ती, दुसरी अविद्या वृत्ती. छान. अंतकरण वृत्ती आणि अविद्या वृत्ती दोन वृत्ती सांगितल्या, दोन ज्ञान सांगितले. आणि कोणत्या दोन सत्ता सांगितल्या, 10 रुपये बक्षीस. लक्षच नाही आपलं, आहे ना. लक्ष दिलं पाहिजे, ते खेळ नाही पाहिजे, खेळाच्या वेळेला खेळ, आहे ना. आपण काय म्हटलो, म्हणजे याच्या बघा ना तुम्ही, दोन सत्ता म्हणा, दोन ज्ञान म्हणा, दोन वृत्ती म्हणा, हे फक्त लवकरात लवकर आपल्याला पदार्थाचं सत्यत्व किंवा मिथ्यात्व लक्षात येण्याकरता शास्त्रकाराने वापरलेले पारिभाषिक शब्द आहे. मग आता प्रातिभाषिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता, आहे ना. नंतर अंतकरण वृत्ती आणि अविद्या वृत्ती, नंतर साक्षी भाष्य आणि प्रमातृभाष्य. एवढं म्हणताना व्यवहार दशेमध्ये अबाधित जे ज्ञान, त्याला वृत्ती कोणती, भाष्य कोणतं, सत्ता कोणती. पुन्हा म्हणतो मी, व्यावहारिक दशेमध्ये जे अबाधित ज्ञान आहे त्याला वृत्ती कोणती, भाष्य कोणतं, सत्ता कोणती. प्रमातृभाष्य, अंतकरण वृत्ती, बरोबर आहे. आणि व्यावहारिक सत्ता, आहे ना. आणि व्यवहार दशेमध्ये जे ज्ञान बाधित होतं त्याला कोणतं भाष्य, कोणती वृत्ती आणि कोणतं ज्ञान, साक्षी भाष्य, अंतकरण वृत्ती, प्रातिभाषिक सत्ता, बरोबर आहे. साक्षी भाष्य, अंतकरण वृत्ती, आपला अविद्या वृत्ती आणि
प्रातिभाषिक सत्ता असं आपलं एवढंच त्याला म्हणावं लागेल. आणि या ज्या ठळक पंक्ती दिल्या ना, या पंक्तीचा आशय एवढा आहे, ठीक ना. बघा ती पंक्ती पुन्हा वाचतो. व्यवहाराचे ज्ञान कधी बाधित होत नाही म्हणजे मिथ्या ठरत नाही, त्यास अंतकरणाचे ज्ञान म्हणावे. आणि व्यवहारात जे ज्ञान मिथ्या ठरते त्यास अंतकरणाचे ज्ञान न म्हणता अंतकरण उपहित साक्षी चैतन्य आश्रित म्हणावे, ठीक ना. आता असे ज्ञानाचे सत्यत्व व मिथ्यात्व लवकरात लवकर म्हणजे वेळ न लागता शुभस्य शीघ्र म्हणतो आपण लक्षात येण्याकरता शास्त्रकाराने काय केले आहेत, पारिभाषिक शब्द ठरविले आहेत. असो, याप्रमाणे सर्पाचे ज्ञान सुद्धा कसे आहेत, मग साक्षी आश्रितच आहे. सर्प कोणाच्या आश्रित वाटला होता, रज्जूच्या, पण म्हणता येतो का, नाही का, जड जडाला अधिष्ठान होत नाही. तसं सर्पाचं ज्ञान सुद्धा कशाच्या आश्रित नाही, देहाच्या आत ज्ञानाचं साधन त्याला काय नाव आहे, अंतकरण. पण तो अंतकरणाच्या आश्रित आहे का अंतकरण उपहित चैतन्याच्या आश्रित आहे, अंतकरण उपहित चैतन्याच्या आश्रित आहे. मग अंतकरण जड का चेतन, जड आहे ना. मग अंतकरण जड आहे तर ज्ञान कसं काय होतं त्याला, वृत्तीद्वारा होतं किंवा अंतकरणामध्ये ते स्वच्छ असल्यामुळे चैतन्याचं प्रतिबिंब ग्रहण करतं चिदाभास, म्हणून त्याला ज्ञान होतं. पण जरी त्याला ज्ञान झालं तरी ते काही नाही, चेतन नाही, जडच आहे. कारण गुणा कार्य अनुवर्तन, ते कारणाचेच गुण कार्यात येतात. अविद्या अंतकरण कोणाचं कार्य बोलू नाही गेलो मी अविद्येचं कार्य. आणि अविद्या कशी आहे, जड आहे. मग अविद्या जर जड आहे तर अंतकरण चेतन होईल का, तेही जड आहे. म्हणून तिथेही जड जला अधिष्ठान होणार नाही. मग अंतकरण जड आणि झालेलं सर्पाचं ज्ञानही जड. मग जड सर्पाचं ज्ञानाला जड अंतकरण कसं अधिष्ठान होईल. मग अधिष्ठान कोण, या दोघाला अधिष्ठान अंतकरण उपहित साक्षी चैतन्य. मग ज्या क्षणी रज्जू उपहित चैतन्याच्या आश्रित अविद्याचा परिणाम काय झाला, सर्प. त्या क्षणी अंतकरण उपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारा अविद्याचा परिणाम काय झाला, सर्प ज्ञान. आणि दोन्ही काय आहे, जड आहे ना. म्हणून ते अधिष्ठान कोण नाही, अंतकरण किंवा रज्जू नाही. कोणाचं, सर्पाचं किंवा सर्पज्ञानाचं. मग कोण आहे, रज्जू उपहित चैतन्य अधिष्ठान कोणाचं, सर्प. रज्जूचं पण आहे, पण आता इथं सर्परूपी पदार्थाचं. आणि अंतकरण उपहित चैतन्य सर्प ज्ञानाचं काय आहे, अधिष्ठान आहे, ते सांगतात. आता बघा, याप्रमाणे सर्पाचेही ज्ञानही साक्षी आश्रित अविद्येचे कार्य सतासतून विलक्षण कसे आहे, अनिर्वचनीय आहे. जरी सर्प आणि त्याचे ज्ञान ही दोन्ही अविद्येची कार्य आहेत तरी त्यात थोडा फरक आहे. दोन्ही कोणाचं कार्य आहे, अविद्येचं कार्य. सर्प हे कोणाचं कार्य, अविद्येचं कार्य. सर्पज्ञान कोणाचं कार्य, अविद्येचंच कार्य. पण आपण बोलून गेलो, सर्प कोणत्या अविद्येचं कार्य, म्हणजे अविद्येतल्या कोणत्या गुणाचं कार्य, अविद्येच्या तमगुणाचं कार्य कोण, सर्प. आणि सर्पज्ञान अविद्येच्या सत्वगुणाचं कार्य. मग कोणत्या अविद्येचं कार्य, सर्प. रज्जूपहित चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या तमगुणाचं कार्य सर्प. आणि कोणत्या अविद्येचं कार्य, सर्पज्ञान. अंतकरण वृत्तीपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या सत्वगुणाचं कार्य सर्पज्ञान. आणि आपण जे आता बोललो दोन्ही पंक्ती त्याच पुढं पंक्ती आलेल्या आहेत. बघा 1 नंबरचा आकडा, ते म्हणतात रज्जूपहित चैतन्य आश्रित अविद्येतील तमगुणाचा परिणाम कोण आहे, सर्प. आलं. आणि अंतकरण उपहित चैतन्य आश्रित अविद्येतील सत्वगुणाचा परिणाम कोण आहे, सर्पज्ञान आहे. तुम्ही म्हणाल पण मग असं करा ना उलट, सर्प कोणत्या गुणाचं करा, सत्वगुणाचा. आणि ज्ञान कोणत्या गुणाचं करा, तमगुणाचं. काय बिघडलं, गुणाचंच आहे ना. तमगुण तरी गुणच आहे आणि सत्वगुण तरी गुणच आहे, पण गुणाचे येत ना ते म्हणजे कोणता तमगुण तरी गुण असला तरी कोणता गुण आहे, तो जड आहे ना. आणि सत्वगुण तरी गुण असला तरी तो काय, हलका आहे, सात्विक आहे. म्हणून गुण कोणत्या, ज्ञान कोणत्या गुणाचं म्हणावं लागतं, सत्वगुणाचंच म्हणावं लागतं. आणि पदार्थ कोणत्या गुणाचं म्हणावं लागतं, तमगुणाचा म्हणावं लागतो. तमगुण जड आहे त्याच्यात ज्ञान म्हणा. मग झोपलेल्या मनुष्याला ज्ञान झालं पाहिजे. माऊली म्हणतात निद्रिताची शेजेशी साप्तैशी उर्वशी, त्याला ज्ञान होत नाही. म्हणून जरी गुण गुणाचं असले तरी गुणागुणात फरक आहे की नाही. दुर्योधनाकडे गुण आहे आणि धर्माकडे गुण आहे, पण दुर्योधनाच्या गुणापुढे अवशब्द लावायचा आहे ना, आणि धर्माच्या गुणापुढे सत् शब्द लावायचा. सद्गुण आहे आणि इकडे अवगुण आहे. आणि कोणता हवा वाटतो, सद्गुण हवा वाटतो. व्हावा वाटे जना तुका म्हणे साठी गुन्हा. म्हणून कोणत्या गुणाचा सर्पज्ञान नाही, तमगुणाचा सर्पज्ञान आहे. आणि कोणत्या गुणाचा सर्परूपी पदार्थ नाही, सत्वगुणाचा सर्परूपी पदार्थ नाही. मग सर्परूपी पदार्थ गुणाचा नाही आहे, पण कोणत्या गुणाचा नाही, सत्वगुणाचा नाही. मग कोणत्या गुणाचा आहे, तमगुणाचा आहे का, तमगुण जड आहे, पदार्थ जड आहे. आणि सर्पज्ञान कोणत्या गुणाचं नाही, गुणाचं आहे. कोणत्या गुणाचं नाही, तमगुणाचं नाही. कोणत्या गुणाचं आहे, सत्वगुणाचं आहे. कारण सत्वात संजय ते ज्ञान, याला गीतेचा पुरावा आहे. ठीक ना. म्हणजे हे उलट सुलट करण्याची गरज नाही,
पण उलट सुलट केलं ना मग आपलं ते निश्चित होतं, ठाम होतं, मग त्याच्याबद्दल काही संदेह राहत नाही. बघा आता, रज्जुपै चैतन्याच्या आश्रित अविद्येतील तमगुणाचा परिणाम सर्प आहे आणि अंतकरणोपै चैतन्य आश्रित अविद्येतील सत्वगुणाचा परिणाम सर्प ज्ञान आहे. तमगुण कसा आहे हो? तमगुण जड आहे, म्हणून त्याचे कार्य सर्प सुद्धा कसं आहे? जड आहे. आणि सत्वगुणापासून काय होते? ज्ञान होते. पुरावा काय? सत्वा संजयते ज्ञानम. सत्वगुणापासून काय होते? ज्ञान होते. म्हणून साक्षी चैतन्याच्या आश्रित अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम कोण आहे? सर्पज्ञान आहे, असे आम्ही सांगितले. आता म्हणले पण का हो, अगोदर सर्प होतं का अगोदर ज्ञान होतं? म्हणजे आपण एक दिवस मागे बोललो, अगोदर बापाचा जन्म का अगोदर मुलाचा जन्म? कोणाचा जन्म अगोदर? बापाचा. खरं आहे घे, असं वरवर वाटतंय खरं आहे, पण नाही खरं. ते मनुष्याचा जन्म अगोदर आहे, पण बापाचा जन्म अगोदर नाही. बापाचा आणि लेकाचा जन्म युगपत आहे. का? कारण ज्या क्षणी बाप झाला, ज्या क्षणी लेक झाला, त्या क्षणी याला बाप म्हणतात. ज्या क्षणी लेक झालंच नाही तोपर्यंत बाप कोण म्हणतात? कोणीच बाप म्हणत नाही, मनुष्य म्हणतात, महाराज म्हणतात, आहे ना. बाप नाही म्हणत ना. बाप कधी म्हणणार? ज्यावेळेस लेक झाला त्यावेळेस बाप आहे. तसं ज्या क्षणी बाहेरचं सर्प आहे त्या क्षणी सर्पाचं ज्ञान आहे. अगोदर ज्ञान नाही, अगोदर अंतकरण आहे. बाहेर आतलं ज्ञानाचं साधन आहे, पण त्याला सर्पज्ञान कुठे? तोपर्यंत ज्या क्षणी सर्प आहे त्या क्षणी सर्पज्ञान आहे. सर्प नाही त्याचं ज्ञान नाही, विषय नाही, ज्ञान नाही. कारण ज्ञान कसं असतं? ज्ञानाधीन असतं. आताच मागे त्या नवीन एकाचं खंडन करताना गेलं ना, तद्वती तत्प्रकारक ज्ञानम यथार्थ ज्ञानम. ज्ञान हे ज्ञेयाच्या अधीन असतं. जसं ज्ञेय असेल तसं ज्ञान. ज्ञेयच नाही तर ज्ञान कसं? म्हणजे पुत्रच नाही तर पिता कोणाचा, पत्नीच नाही तर पती कोणाचा, विद्यार्थीच नाही तर शिक्षक कोणाचा, शिष्यच नाही तर गुरु कोणाचा, ज्ञेयच नाही तर ज्ञान कोणाचं? म्हणून कोण ज्ञान अगोदर? ज्ञेय अगोदर का ज्ञान अगोदर का युगपत? युगपत आहे. ते आता इथे सांगतात बघा पंक्त्या. आणि ज्या क्षणी मंद अंधकारादी दोषाने रज्जुपैत चैतन्य आश्रित अविद्येचा सर्पाकार परिणाम होतो त्याच क्षणी, त्या क्षणी म्हणजे युगपत. युगपत शब्द तरी युगपत म्हणता येतो का आपल्याला? नाही म्हणतात. पण युगपत नाही का? आहे, कारण वाणीने उच्चारून करू शकत नाही, पण घडणारी घटना मात्र कशी आहे? युगपत आहे. म्हणजे एकाच वेळेला. मग त्या क्षणी साक्षी चैतन्य आश्रित अविद्येचा ज्ञानाकार परिणाम होतो. म्हणजे सर्प कोण आहे? बाहेरचा विषय, आणि आत असणारा अंतकरणात त्या सर्पाचं ज्ञान. हे दोन्ही कशी उत्पन्न होतात? युगपत. युगपत म्हणजे अगदी बरोबर उत्पन्न होतात. जशी बरोबर उत्पन्न होतात तशीच काय होतात? रज्जू ज्ञानाने, म्हणजे जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. अधिष्ठान रज्जूच्या ज्ञानाने ते काय होतात? बरोबर निवृत्तही होतात. सर्प आणि त्याचे ज्ञान हे युगपत लीनही होतात, निवृत्तही होतात. मग अशा रीतीने काय ठरलं आता? अशा रीतीने आता बघा, मग त्या सर्पाचं कारण कोण आहे? सर्परूपी पदार्थाला कारण कोण? रज्जुपैत चैतन्याच्या आश्रित अविद्येच्या तमोगुण. आणि सर्पज्ञानाला कोण कारण? अंतकरण वृत्तीपैत साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचा सत्वगुण. आणि कोणतं कारण? साधारण का असाधारण कारण? काहीतरी एक शब्द बोला ना, का आपल्याला कोण रागवणार आहे का? साधारण कारण का असाधारण कारण? असाधारण कारण आहे. नाही, साधारण कारण 9 आहेत मागे बोललो आपण, आणि असाधारण कारण 4 आहेत. त्या असाधारण कारणातलं कोणतं कारण? उपादान कारण का निमित्त कारण का सहकारी कारण का अन्यथा सिद्ध कारण? कारण घटाचं उपादान कारण मृत्तिका, घटाचं निमित्त कारण कुंभार, घटाचं सहकारी कारण दंडचक्र, आणि घटाचं अन्यथा सिद्ध कारण ते रासप गाढव आपण त्याला म्हणतो. मग तसं रज्जुवरचं सर्परूपी कार्य आहे की नाही? इकडलं सर्पाचं ज्ञानरूपी कार्य आहे की नाही? मग त्याचं साधारण कारणाचा विचार सोडून द्या, ते सर्वत्रच लागतात. पण असाधारण कारणातलाही कोणत्या कारणाचा विचार करायचा? उपादान कारण. आणि उपादान कारणाचं काय लक्षण केलेलं आहे? कार्यात ज्याचा प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहत नाही ते कोणतं कारण? उपादान कारण. मग घटाचं उपादान कारण कोण? मृत्तिका, कारण मृत्तिकेचा घटात प्रवेश आहे. मृत्तिके वाचून घटाचं अस्तित्व नाही, कारण घटाची उत्पत्ती मृत्तिकेत, घटाची स्थिती मृत्तिकेत, आणि घटाची फुटल्याच्या नंतर मृत्तिकाच आहे. बरोबर ना? मग घटाचं उपादान कारण मृत्तिका आहे. त्या मृत्तिके वाचून घटाचं अस्तित्व नाही का कुंभारा वाचून अस्तित्व नाही? मृत्तिके वाचून अस्तित्व नाही का कुंभारा वाचून तो अस्तित्वात येत नाही? कुंभारा वाचून तो अस्तित्वात येत नाही, पण अस्तित्वात आला आणि कुंभार गेला ते त्याच्याच अंत्ययात्रेला काम येईल. कोण? घट. म्हणजे घटाचं कोणा वाचून नडतं? अस्तित्व कोणा वाचून नडतं? मृत्तिके वाचून. कोणा वाचून नडत नाही? अस्तित्वात येण्याकरता कुंभार पाहिजे,
पण अस्तित्वात आल्याच्या नंतर कुंभार पाहिजेच असं नाही, म्हणून कुंभार निमित्त कारण ठरला आणि मृत्तिका त्याचं उपादान कारण ठरली. तसं इथे बाहेर कोण दिसला आता? रज्जूवर सर्प, आणि आत त्याचं झालं ज्ञान. आणि मग यांचं कोणतं कारण पाहायचं आपल्याला? उपादान कारण. मग त्या कोणता गुणाचा परिणाम बाहेरच्या सर्प म्हटलो? तमोगुणाचा परिणाम. आणि ज्ञान कोणत्या गुणाचं? सत्वगुणाचं. कारण रज्जूपै चैतन्याच्या आश्रित असणारा अविद्येतला तमोगुण सर्पात परिणाम, तमोगुणाचाच परिणाम सर्प झाला. जसं मृत्तिकेचाच घट झाला तसं त्या तमोगुणाचा परिणाम कोण झाला? सर्प झाला. म्हणजे आत बाहेर तो तमोगुण आहे आणि तो वजा केला तर सर्पाचं अस्तित्व नाही. इकडे आत बाहेर सत्वगुण आहे आणि तो वजा केला तर सर्पाचं ज्ञान नाही. म्हणून त्याचं असाधारण उपादान कारण सर्पाचं कोण? रज्जूपै चैतन्याच्या आश्रित असणारा अविद्येचा तमोगुण. आणि सर्प ज्ञानाचं उपादान कारण कोण? तर रज्जूपै चैतन्याच्या आश्रित असणारा अविद्येचा सत्वगुण. म्हणजे सत्वगुण उपादान कारण कोणाला? सर्प ज्ञानाला. आणि तमोगुण उपादान कारण बाहेरचा कोणाला? सर्परूपी पदार्थाला. आता जे बोललं आपण 4-2 वाक्य तेच आता हे शेवटचे वाक्य आहेत इथे दिलेले वास्तव. मग ते अजून त्या आणखी स्पष्ट होईल. बघा, अशा रीतीने सर्पादी भ्रमाची ठिकाणी शरीराहून बाहेर असणारी कोण? रज्जुवादी चैतन्य आश्रित अविद्या. रज्जुवादी काय म्हणायचं? कारण एकच भ्रम होत नाही बाहेर. रज्जू, सर्प, शुक्ती रज, स्थाणुपुरुष अनेक भ्रम होतात ना. म्हणून रज्जुवादी चैतन्याच्या आश्रित असणारी कोण? अविद्या ही सर्पाधिकास काय आहे? उपादान कारण आहे. कारण तिचा कार्यात प्रवेश आहे सर्पाधिकात आणि त्याच्यापासून सर्पाधिकाचं अस्तित्व राहत नाही. आणि आंतरसाक्षी चैतन्याच्या आश्रित, अंतर म्हणजे शरीराच्या आत, आंतरसाक्षी चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या सर्प ज्ञानास काय आहे? उपादान कारण आहे. ज्यास उपादान कारण म्हणजे काय? एवढं पाठ करणार का? करणार का? नक्की. मग एकदा मी म्हणतो म्हणून दाखवायचं. ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत नाही त्यास उपादान कारण असे म्हणतात. कार्यात ज्याचा प्रवेश आहे ज्याच्या वाचून कार्य राहत नाही त्यास उपादान कारण म्हणतात. घटाचं उपादान कारण माती आहे. हे जर उद्या सांगितलं तर बक्षीस आहे. बघा, संस्कार होतात ना थोडेफार. ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत नाही त्यास काय म्हणतात? मग काय म्हणतात? गेल बाहेर. ए बालपण तो खेळ गमाया. ते काय आपलं इथेच होतं म्हणा, पण किमान आता हाय सुविधा तर त्याचा लाभ घेतला पाहिजे. पण ते कळत नाही मनुष्याला ज्या काळात असतं त्या काळात. कोणतं कारण म्हणतात? त्यास उपादान कारण. मग कार्यात ज्याचं काय पाहिजे? वा. आणि ज्याच्या वाचून काय राहिलं नाही पाहिजे? कार्य. त्यास काय म्हणतात? मग कोणतं कारण म्हणतात? उपादान कारण. मग घट काय आहे? कार्य का कारण? घट कार्य आहे का कारण आहे? कार्य आहे. आणि माती कारण आहे. आणि मृत्तिका नाही, बरोबर आहे ना? मृत्तिका का माती? मृत्तिका आणि माती या दोन्ही बहिणी एक नाही. मृत्तिका आणि माती एक आहे का नाही? दोन आहे. हा, बरोबर आहे. छान. बघा, ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत नाही त्यास उपादान कारण म्हणतात. घटास कोण? दंड, चक्र, कुलाल, मृत्तिका. आपण सगळे बोला आता. घटास दंड, चक्र हे कोणते कारण आहेत? सहाय्य म्हणजे सहकारी कारण, बरोबर. आणि कुलाल निमित्त कारण आहे ना. आणि मृत्तिका उपादान कारण आहे. आणि ईश्वरादी 9 साधारण कारण आहे. आणि हे सांगितलेले आता 4-2 असाधारण कारण आहे. आणि इथे ज्याचा उल्लेख केला नाही ते कोणतं कारण? अन्यथा सिद्ध कारण. आणि ते कोण आहे ना? गाढव, गर्दभ, वैशाख, नंदन काय म्हणा, पण ते कोणतं कारण आहे? अन्यथा सिद्ध कारण. म्हणजे थोडक्यात एक कार्यकारणाचा विचार आपल्याला काय मिळतो, पण तो एकदा काय ठरला की त्यानंतर बरं प्रत्येक ठिकाणी पाहिजे. आपल्या शरीराचे सुद्धा कारण आहेत तसे. शरीराचं साधारण कारण हे 9 आहेचे, पण याचं उपादान कारण म्हणलं तर कोण? आपण मला वाटतं काल का परवा बोललो, याचं उपादान कारण कोण आहे? अज्ञान. सगळी परंपरा पाहिली तर याचं उपादान कारण अज्ञान आहे. आगा कर्मे जैवरावे म्हणून कर्मही आहे ना.
तही सुख दुःख ते भोगावे यावे ते आहे का म्हटलं ना. बरं, याचं उपादान कारण वासनाही आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि याचं उपादान कारण पंचमहाभूत आहे, देह तो पाचाचे झाले. कारण त्या पंचमहाभूताचा, वासनेचा, कर्माचा, अज्ञानाचा याच्यात प्रवेश आहे. आणि हे वजा केलं तर हे देहाचं अस्तित्वच नाही. म्हणून त्याचं काय उपादान कारण हे सगळीकडे आपल्याला पाहिजे. आई वडील ती घ्यायची, मग आई वडील निमित्त कारण आहे. म्हणजे आई वडील म्हणजे हे चारी कारण लावायचे ना आता, तर मग आई वडील निमित्त कारण आहे. हा व्यावहारिक दृष्ट्याच ना, आता कुंभार व्यावहारिक दृष्ट्याच नाही का घटाचं, पण कुंभार व्यावहारिक दृष्ट्या कोणता कारण झाला? निमित्त कारण. कारण त्यांनी जन्माला घातलं ना, त्याचा प्रवेश नाही ना. तसं आई वडिलांनी जन्माला घातला, आई वडिलाचा प्रवेश कुठे आपल्यात? बरोबर की नाही. म्हणून आई वडील निमित्त कारण आणि वासना वगैरे हे उपादान कारण आणि ईश्वर सहकारी कारण. कारण ईश्वर कर्म सापेक्ष फलदाता आहे ना, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, म्हणून ईश्वर सहकारी कारण. आणि अन्यथा सिद्ध कारण कोण? आपली इच्छा. कारण आपली इच्छा असो अगर नसो, खंतितेनं करा होणे गाढव कुत्रा. म्हणजे आपलं कर्म जर जसं असेल तो फळ आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे स्वइच्छा प्रारब्ध संताचं आहे म्हणून त्यांची इच्छा बरोबर आहे, पण आपला अनिच्छा प्रारब्ध आहे ना, म्हणून आपली अनिच्छा प्रारब्ध असल्यामुळे आपली इच्छा काय आहे? अन्यथा सिद्ध कारण. ईश्वर काय आहे? सहकार्य कारण किंवा हा सर्व आणि आई वडील काय आहे? निमित्त कारण. आणि अज्ञान, कर्म, वासना आणि काय म्हटलं आपण पंचमहाभूत, हे काय याचं उपादान कारण. या घटाचं, देवरूपी घटाचं उपादान कारण. तसं या घटाचं उपादान कारण कोण आहे? मृत्तिका आहे. तसं या ठिकाणी दोन कार्य सांगायचे. बाहेरचं कार्य, मुद्द्यावर बोला 1 मिनिटात. बाहेरचं कार्य सर्प आणि आतलं कार्य सर्पाचं ज्ञान. आणि बाहेरचा जो सर्प आहे त्याचं उपादान कारण कोण? बाहेरची रज्जुपै चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या आणि त्या अविद्येतला तमोगुण. आणि अंतकरूपै साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या, त्या अविद्येतला कोणता गुण? सत्वगुण. कोणाला उपादान कारण? सर्प ज्ञानाला उपादान कारण. आणि अगोदर कोणाची उत्पत्ती? बाहेरच्या सर्पाची का सर्प ज्ञानाची? युगपत. दोघाची उत्पत्ती युगपत आणि निवृत्ती दोघाची युगपत. आणि यांची युगपत उत्पत्तीला कारण कोणाचं अज्ञान? रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान. इकडे अहंकारादी बंधन म्हणलं का आत्मस्वरूपाचं सिद्धांतात दृष्टांतात झालं. कोणाचं अज्ञान? रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञानात या दोघाची काय उत्पत्ती आहे आणि ज्ञानात दोघाची युगपत निवृत्ती आहे. आणि ज्ञानात निवृत्ती होते म्हणून हे कोणत्या सत्तेतले पदार्थ झाले? सर्प ज्ञान मूळ मुद्द्यावर येतात. कोणत्या? प्रातिभाषिक सत्तेतल्या. कोणत्या वृत्तीचे आहेत ते? अविद्या वृत्तीचे. म्हणून कोणती भाष्य आहेत ते? साक्षी भाष्य आहेत. का व्यवहारात ती काय ठरतात? मिथ्या ठरतात, म्हणजे बाधित होतात. म्हणून ते कोणत्या वृत्तीचं ज्ञान आहे? अविद्या वृत्तीचं. कोणती भाष्य आहे? साक्षी भाष्य आहे. कोणती सत्ता आहे? प्रातिभाषिक सत्ता आहे. म्हणून कोणती भाष्य आहे? तर ते साक्षी भाष्य आहे. ठीक ना. एवढाच विषय आजच्या पाठातला सार रूपाचा आहे. या 2 पंक्ती एवढे वाचून घेतो फक्त. कार्यात ठळक अक्षर, ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत नाही त्यास काय म्हणतात? उपादान कारण असे म्हणतात. उदाहरणार्थ घटास उपादान कारण कोण? नाही, पुन्हा गोळ नाही घालायचा. जरी ते सगळे दिले असले तरी मग जेवढंच बोलायचं. घटाचं उपादान कारण कोण? मृत्तिका आहे ना. घटास निमित्त कारण कोण? असं उलट यायचं तिथेच कुलाल. आणि घटास सहकारी कारण कोण? दंडचक्र. ठीक ना. अशी लावून घ्यायचे. आणि हे सगळ्याला एकच वाक्यात बोलायचं झालं ते कोणते कारण घटाची? मग साधारण कारण, असाधारण कारण. ही एवढी म्हणलं तर घटाची काय आहेत? असाधारण कारण. पण वेगवेगळ्या त्याच्या असाधारण कारणात 4 पोटभेद करायचे म्हणलं तर असं आपल्याला बोलावं लागेल. बघा, घटास दंडचक्र, कुलाल, मृत्तिका ही कारणे आहेत, पण त्यात मृत्तिकेचा घटात काय प्रवेश असून मृत्तिके वाचून घट राहतो का? मृत्तिके वाचून घट राहत नाही. म्हणून मृत्तिका घटाचे कोणते कारण आहे? मृत्तिका घटाचे उपादान कारण आहे. आणि दंडचक्र, कुलाल ही घटाची उत्पत्तीला मात्र कारण आहे, स्थितीला नाही. म्हणून ती काय? निमित्त कारणे आहेत. आणि जशी रज्जुपैत चैतन्य आश्रित कोण? अविद्या. त्या अविद्येपासून सर्पाची कशी उत्पत्ती झाली? अनिर्वचने. अनिर्वचने काय म्हणायचं त्याला? कारण सत्रूपाने निरूपण करता येतं का? नाही, कारण सताचा बाद होत नसतो, त्याचा होतो. असत्रूपाने निरूपण करता येतं का? नाही, कारण असताची प्रतीत येत नसते, याची येते. म्हणून हा कसा आहे? सता सताहून विलक्षण. मग बघा, रज्जुपै चैतन्य आश्रित अविद्येपासून सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती सांगितली होती. त्याप्रमाणे साक्षी चैतन्य आश्रित अविद्येपासून सर्प ज्ञान कसे उत्पन्न होते? अनिर्वचनेच उत्पन्न होते. हे तुझ्या प्रश्नाचे काय उत्तर आहे? सर्प ज्ञान झाले कसे? ते अनिर्वचनीयच झाले. असे गुरुदेवाने त्याचे उत्तर दिले. याप्रमाणे सर्पाची व त्याच्या ज्ञानाची
अनिर्वचनीय उत्पत्ती मानल्याशिवाय काय नाही. सर्प प्रतीतीची दुसऱ्या कोणत्याही प्रकाराने, त्या कोणत्याही प्रकाराने शब्दाचा अर्थ कोण सांगू शकेल? दुसऱ्या कोणत्याही प्रकाराने. वा, दुसऱ्या कोणत्याही प्रकाराने म्हणजे बाकीच्या कुठल्याही ख्यातीने त्याची संगती लागत नाही. म्हणजे पहिली ख्याती पहिली ख्याती असत ख्याती, दुसरी आत्मख्याती, तिसरी अन्यथा ख्याती. त्यात प्राच्यची म्हणलं का कोणता अध्यास? वा, अर्थाध्यास. नव्याचा म्हणलं का ज्ञानाध्यास. आणि चौथी ख्याती अख्याती आणि पाचवी ख्याती सत्ख्याती. या कोणत्याही मताने श्रुती युक्ती अनुभूतीला जुळेल अशी संगती लागत नाही. मग कोणत्या प्रकाराने म्हणजे कोणत्या? या 5 ख्यातीने लागत नाही. आणि कोणत्या ख्यातीने लागते? अनिर्वचनीय ख्यातीने लागते. ही ख्याती कोणाची? भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य आणि कृष्णद्वैपायन बादरायण, व्यासदेव आणि अस्मद आचार्यपर्यंत. म्हणून आपण कोणत्या ख्यातीचे? अनिर्वचनीय ख्यातीचे. म्हणून ही अनिर्वचनीय ख्याती काय केली पाहिजे? आपण विख्यात केली पाहिजे, प्रसिद्ध केली पाहिजे. त्याच्याकरता आपण ती जाणून घेतली पाहिजे. जसं काय भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे, नाम म्हणे यांनी तारले पतित भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे. आणि ती ख्यात भक्ती का करू शकले? याचं कारण ही अनिर्वचनीय ख्याती त्यांना कळाली, त्यांनी आपल्याला पटवून दिली. आपण ती जाणून घेतली पाहिजे. आपणही सुद्धा पुढच्या पिढीपर्यंत ती दिली पाहिजे. हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण आपला अवतार आहे ना, अवतार नाही म्हणता येत, पण आपण आता आलो त्याकरता. आपण संस्थेत प्रवेश घेतला म्हटल्याच्या नंतर आपण जोगमाराचे पठ्ठे जर आपण स्वतःला म्हणून घेत असेल तर आपलं कर्तव्य आपण सुद्धा ते केलं पाहिजे. याप्रमाणे सर्पाची त्याच्या ज्ञानाची अनिर्वचनीय उत्पत्ती मानल्याशिवाय सर्प प्रतीतीची दुसऱ्या कोणत्याही प्रकाराने योग्य व्यवस्था लागत नाही. हे दुसऱ्या ख्यातीचा काय बरं असा का प्रकाराचा अर्थ घ्यायचा? कारण पुढे शब्द आलेला तो काय, हे दुसऱ्या ख्यातीचा. त्याच्यात पुढे उत्तर दिलं तेव्हा हे कोणत्याही प्रकाराने योग्य व्यवस्था लागत नाही. म्हणजे हे दुसऱ्या ख्यातीचा वारंवार विचार करून निश्चित करा आहे ना. म्हणजे तिथं उत्तर त्यांनी दिलेलं सुद्धा आहे. जर कॉपी केली असते आपण तर जमलं पण असतं. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.